कंपनी रेसी कंपनी रेसीचे लबाड अधिकारी रेसीचे लबाड अधिकारी या रेसी कंपनीचे करायचे काय? या रेसीच्या लबाड अधिकाऱ्यांचे करायचे काय? शिरपूर टोल नाक्यावर कामगारांचा संताप उफाळला असून रेसी प्रोजेक्ट कंपनीविरोधात गंभीर आरोप कामगारांनी केले आहेत। पगार विलंब, बोनस थकबाकी, सुट्ट्यांचा अभाव आणि महाराष्ट्रातील राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला सुट्टी नाकारणाऱ्या कंपनीला बदलण्याची मागणी कामगारांनी केली। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील टोल नाक्यावर कार्यरत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या कामगारांनी रेसी प्रोजेक्ट कंपनीविरोधात गंभीर तक्रारी करत जोडे मारो व निषेध आंदोलन केले। सन 2012 पासून ते 2026 पर्यंत सातत्याने सेवा देणाऱ्या या कामगारांनी धुळे पळासनेर टोल व्यवस्थापनाकडे निवेदन सादर करत 2026-27 या वर्षासाठी रेसी प्रोजेक्ट कंपनीसोबत करार न करण्याची मागणी केली। कामगारांनी आपल्या निवेदनात नमूद केले की कंपनीकडून अनेक मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत आहे। यामध्ये पगार वेळेवर न मिळणे, महागाई भत्ता न देणे, दिवाळी बोनस उशिरा देणे, सुट्ट्यांचे पैसे न मिळणे तसेच वार्षिक रजेचे म्हणजेच पीएलचे पैसे वेळेत न मिळणे अशा गंभीर समस्या आहेत। याशिवाय पूर्वी कार्यरत असलेल्या कंपन्यांकडून दिला जाणारा प्रोत्साहनपर भत्ता सुद्धा सध्या मिळत नसल्याची तक्रार कामगारांनी केली आहे। रेसी प्रोजेक्ट कंपनी नोंदणीकृत नसल्याचा आरोप करत त्यामुळे कामगारांना बँक कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। तसेच कर्मचारी मेडिक्लेमची पूर्ण रक्कम न मिळाल्याने आरोग्य सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। कंपनीकडून कोणतेही अधिकृत कागदोपत्री व्यवहार पारदर्शकपणे पार पडत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे। सदरची कंपनी बाहेरच्या राज्यात असल्याने महाराष्ट्रात व्यवसाय करत असताना देखील राज्यातील राष्ट्रपुरुषांचा अवमान करून त्यांच्या जयंतीला सुट्टी नाकारण्यात येत आहे याचा जाहीर निषेध त्यांनी व्यक्त केला। कामगारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे टोल व्यवस्थापनावर दबाव वाढला असून पुढील काळात या प्रकरणावर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जय महाराष्ट्र। आमची मागणी अशी आहे की रेसी प्रोजेक्ट नावाची जी कंपनी विशाखापट्टणमची, हे अधिकारी आमचा पगार वेळेवर करत नाही, त्याच्यामुळे आम्हाला आर्थिक बाबतीत खूप समस्या निर्माण होतात। तर आम्ही वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे तर आम्हाला ही रेसी कंपनी नको आहे। तर ही रेसी कंपनी जोपर्यंत हटणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील। आम्हाला ब्रँड प्रोफेशनल कंपनी हवी आहे आणि वारंवार होणारा हा त्रास आमचा बंद व्हायला पाहिजे रेसी कंपनीकडून। आणि महाराज छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची सुट्टी यांनी आमची रद्द केलेली आहे, ती सुट्टी आम्हाला मिळावी, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही। आणि सदर यांनी आमचा पगार दर महिन्याला वेळेवर करावा आणि हे टाळाटाळ करता कंपनीचे अधिकारी फोन उचलत नाही व हे आमची आर्थिक बाबतीत पिळवणूक करत आहेत। म्हणून आम्ही सर्व मनसे कामगार सेनेतर्फे रेसी प्रोजेक्ट या नकली कंपनीच्या बोर्डाला आम्ही जोडे मारले, गाजरचा आणि बांगड्यांचा हार घातलेला आहे। सदर लवकरात लवकर आमचा पगार करावा व रेसी कंपनी काढून नवीन ब्रँडेड कंपनी आमच्यासाठी आणावी।